रायगड लोकसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। रायगडच्या लोकसभा लढतीमध्ये खरी लढत ही महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यामध्ये होणार असली तरी वंचितने मात्र आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे सर्वांसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालंय। तर कुमुदिनी चव्हाण या मराठा समाजाच्या असल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळू शकतो। दुसरीकडे चव्हाण यांच्या अंदर की बात है की 3 MLA मेरे साथ है या वक्तव्यावरून या मतदारसंघामध्ये असलेले शिंदे गटाचे 3 आमदार हे नक्कीच पडद्यामागून चव्हाणांचे काम करतील का की महाविकास आघाडीचे आमदार काम करतील असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। तुम्ही निवडणूक लढवता? नाही, मला आव्हान मुळीच वाटत नाही। मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे। कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्री शक्ती ही अफाट असते, स्त्री कधीच हरत नाही। स्त्री आहे म्हणून हे जग आहे। आणि आव्हान अजूनही या कारणासाठी मला वाटतं का आव्हान नाही आहे। मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे, कोणाची मतं घेण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी, अशासाठी नाही आहे। आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल, अंदर की बात है 3 MLA मेरे साथ है।